नमस्कार. आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 न्यूज ब्युरो चीफ बालाजी जगतकर बीड येथून थेट अंबलवाडी तालुका परळी वनक्षेत्रातील वृक्ष लागवड कामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. सन 2025-26 मध्ये करण्यात आलेल्या वृक्ष लागवडीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप करत धीरज लक्ष्मण जंगले आणि शेख बाबा शेख गफार यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार नवीन झाडे लावण्यासाठी पूर्वीची झाडे काढून टाकण्यात आली, मात्र त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली, किती खर्च करण्यात आला आणि निविदा प्रक्रिया कशी राबविण्यात आली याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध करण्यात आलेली नाही. याशिवाय वृक्ष लागवडीसाठी यंत्रांच्या सहाय्याने कामे करण्यात आली असताना मजुरांच्या नावावर देयके काढण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित बंक व्यवहार, वेतन नोंदी आणि खर्चाची संपूर्ण माहिती पब्लिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात यापूर्वीही वन विभागाला निवेदने देण्यात आली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या तक्रारदारांनी विभागीय वनाधिकारी कार्यालयास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. अंबलवाडीतील वृक्ष लागवड प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार का आणि प्रशासन यावर काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील वनक्षेत्र जे परिसर आहे आंबेजोग ह्याच्यातून लागवडीतून अंबलवाडीमध्ये, तर गेल्या वर्षी जे जुने झाडं होते, जुने झाडं त्यांनी काढून नवीन लागवड केली झाडांची. पण त्याच्यामध्ये जवळजवळ 20 हेक्टरचे 2 प्लॅट हे त्यांचे 64,000 झाडं लावलेत. पण त्याच्यामध्ये आज बी एक बी झाड जिवंत नाहीये. पण जे जुने झाडं काढून नवीन झाडं त्यांनी लावलेत, त्यांनी जे जुने झाडं तोडलेले त्यांची परमिशन कुणाची घेतलेली नाही. आणि जे मजुरांनी काम करायचे ते झाडं म्हणजे नवीन जुने झाडं त्यांनी काढले दुसरे जे नवीन लावले तर त्याच्यामध्ये ज्यांनी झाडं खड्डे खोदून लावायला पाहिजे होते, पण त्यांनी तसं न करता अधिकाऱ्यांनी JCPने असं हे करून घेतलं खोऱ्याने आणि ते झाडं लावलेत. काही ठिकाणी लावलेत, काही ठिकाणी नाहीत. आज बी त्या परिसरात गेल्यानंतर तुम्हाला शिवराय जय भीम. मी बाळासाहेब मोरे पाटील, प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती गुरुशक्ती विचारमणी. वास्तविक पाहता गेल्या 10 वर्षात वन विभागाने जिल्हाभरामध्ये कोट्यावधी झाडांची लागवड केल्याचं कागदपत्र दाखवलेलं आहे. मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी अनेक 1-2-3% झाडं सुद्धा त्या ठिकाणी जिवंत नाहीत. ही दुर्दैवी गोष्ट आहे. आणि आंबिलवाडी परळी तालुका जिल्हा बीड येथील सुजान नागरिक पत्रकार बांधव आणि एकंदरीत मला यांचा अभिमान वाटतो की या ठिकाणी ते परळीहून येऊन उपोषणाला बसले आहेत आणि ह्या जे वन विभागाच्या गलतान कारभाराबद्दल त्यांनी जो आवाज उठवलेला आहे. वन विभाग हा वास्तविक पाहता बीड जिल्हा हा राज्यामध्ये सगळ्यात कमी वृक्ष लागवडीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु इथं मोठ्या प्रमाणावर गेल्या अनेक वर्षापासून हा जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याला थेट जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा पाठीमाग एका दिवसात झाडं मोठ्या प्रमाणावर 1 कोटी झाडं लावण्याचा जो विक्रम केला, तर त्या विक्रमाच्याच पावलावर पाऊल ठेवून हा वन विभागाचा जो चक्रमपणा चालू आहे त्याला कुठंतरी अशा जाणकार लोकांच्या माध्यमातून चाप बसण्याचा प्रयत्न करत आहे. माझा या उपोषणाला आणि या नेक कामाला जाहीर पाठिंबा आहे. जर शासनाने याची दखल नाही घेतली तर परवा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी जागृत नागरिक आणि सर्व पक्ष संघटना विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या मार्फत या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करून त्यांना पाठिंबा या ठिकाणी देऊ हे या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अंमलवाडी शिवारामध्ये परळी तालुक्यामध्ये 64,000 झाडं लावले. ते 20,000 हेक्टरमध्ये 20,000 हेक्टरमध्ये तिथं एकही काडी नाहीये. आणि आम्ही असं बोलत नाही की झाडं लावले नाहीत. झाडे लावले असतील किंवा त्याचा पालनपोष झालं नाही. हे झाडाचे फोटो आहेत बघा. जनतेला दाखवण्यासाठी फक्त बोगसगिरी चालू आहे शासनाची. आणि वन विभाग काय करतोय
गोट्या खेळतो काय? वन विभागाला कळायला पाहिजे झाडं लावल्यानंतर त्याचं पालन पोषण करायचा अधिकार आहे का नाहीये. फक्त शासनाचे पैसे लुबाडण्याचं काम तुम्ही करतात, हे वन विभागावर कारवाई झाली पाहिजे. जिल्हाधिकारी साहेब, या व्हिडिओद्वारे तुम्हाला मी कळतोय, झाडाची चौकशी व्हायला पाहिजे. 64,000 झाडं 2025-26 ला लावलेले हे आहे, हे गेले कुठं का चोरले? हे तुम्हाला दक्षता पाहिजे. झाडं लावा जग वाचवा म्हणतात तुम्ही, झाडं लावण्यासाठी पैसे देतात, झाडं न लावतात, काड्या टोचून जातात आणि पैसे जातात कुठं? साहेब, हे लक्ष तुम्हाला द्यायला पाहिजे. साहेब, तुम्ही जिल्हाधिकारी आहात, तुम्ही बीड जिल्ह्याचे पालक आहात, तुम्ही जनतेचे आधार आहात, तुम्ही जनतेला न्याय द्यायला पाहिजे. तुम्ही कुठे न्याय गेलाय तुमचं? फक्त एसी मध्ये बसून पेन चालून न्याय दिसत नाही. रोडवर यावं लागेल साहेब तुम्हाला. हे झाडाची अवस्था बघा. वन विभाग काय करतोय? वन विभाग पास कॉप्या करून पास झालाय का काय झालाय हे चौकशी करणं तुमचे गरजेचं आहे साहेब. जर उपोषणकर्त्याला जर न्याय भेटला नाही तर आम आदमी पार्टी पूर्ण पाठिंबा त्यांना सोबत करू आणि जिल्हाधिकारीला घेरल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. वन विभाग जागे व्हा, वन विभाग जागे व्हा. हे घडी तुमच्यावर पण येणार आहे. जिल्हाधिकारी साहेब, वन विभागाला प्रश्न विचारा. तुम्ही अधिकारी आहात, हे विचारा. तुम्हाला हे विचारणं गरजेचं आहे. जनतेचे हा पैसा गेलाय कुठं?